उद्धव ठाकरे आता साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचलेत। सध्या उद्धव ठाकरे शिर्डीमध्ये आहेत आणि आज जाहीर सभा काही वेळामध्ये उद्धव ठाकरे यांची होणार आहे। सभेआधी उद्धव ठाकरे साईंच्या चरणी आता लीन होण्यासाठी गेलेले आहेत। तर उद्धव ठाकरे यांचा 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये हा दौरा आहे। आज या दौऱ्याची सांगता आहे, शिर्डीमध्येही सांगता होणार आहे। भाऊसाहेब वागचौरे यांच्या संदर्भात आज उद्धव ठाकरे काय नेमका घणाघात करतात हे पाहायचंय आणि हे दृश्य आपण पाहतोय। शिर्डीमधून साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी उद्धव ठाकरे आता आलेले आहेत। आज जाहीर सभा होणार आहे उद्धव ठाकरे यांची। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून गेलेले 6 खासदार, शिवसेनेमध्ये गेलेले 6 खासदार आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विविध मतदारसंघात या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये घणाघाती सभा झालेल्या, जाहीर सभा झाल्यात आणि यामध्ये त्यांनी या बंडखोर खासदारांवर घणाघाती टीका केलेली आपण पाहिलेली आहे। आणि आज आता या सभेचा शेवटचा दिवस असणार आहे। या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे। तर शिर्डींच्या चरणी आता उद्धव ठाकरे लीन होण्यासाठी या ठिकाणी साईबाबांच्या चरणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। काय नेमकं साईंकडे यावेळी साकडं घालतात हेही पाहावं लागणार आहे। तर खासदार संजय राऊतही त्यांच्याबरोबर आहेत। उद्धव ठाकरे यांचा शिर्डीतला हा दौरा आणि या दौऱ्यानंतर साईंच्या चरणी लीन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडतीये। गेल्या काही दिवसांपासून आपण या दौऱ्यांवर लक्ष ठेवण्यात आणि आज आता शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांची काही वेळामध्ये जाहीर सभा होणार आहे। त्यापूर्वी साईंच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे आलेले आहेत। संपूर्ण शिर्डी सध्या भगवमय झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। एक विराट सभा होणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण शिर्डी मतदारसंघ आणि लगतच्या भागातून येणारे सगळे शिवसैनिक काय नेमकं बोलतायत उद्धव ठाकरे यामध्ये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल चंदाडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी जाणून घेऊया या दौऱ्यासंदर्भातली माहिती। कुणाल, सध्या साईंच्या चरणी लीन होण्यासाठी उद्धव ठाकरे मंदिरामध्ये चाललेत, त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊत सुद्धा दिसत आहेत, स्थानिक शिवसेना कार्यकर्ते आदित्य ठाकरे सुद्धा या दौऱ्यामध्ये सहभागी आहेत। काय नेमकं सध्याचं चित्र आहे? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साई मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि आज ठाकरेंचा शिर्डीमध्ये कार्यकर्ता मेळावा जो आहे तो पार पडतो आहे आणि शेवटची सभा जी आहे ती उद्धव ठाकरेंची शिर्डीमध्ये पार पडणार आहे। शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघामध्ये ठाकरेंची तोफ जी आहे ती धडणार आहे। मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे हे साई मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि मनोभावे साईंच्या चरणी ते लीन झालेले आहेत। उद्धव ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत असतील, खासदार अरविंद सावंत असतील, आदित्य ठाकरे असतील, खासदार राजा भाऊवाजे असतील, खासदार अनिल देसाई असतील, हे देखील त्यांच्या समेत साई मंदिरामध्ये दर्शनाला पोहोचल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। साई दर्शनानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। मात्र उद्धव ठाकरे हे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर काय टीका करणार, काय समाचार घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान साई दर्शनामध्ये आता साई मंदिरामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि साई दर्शन सुरू आहे। काही वेळात त्यांची पत्रकार परिषद पार पडेल आणि त्यानंतर थेट उद्धव ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचून कार्यकर्त्यांना संबोधित करतील। ज्या शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांच्याबाबत आता उद्धव ठाकरे काय बोलणार, काय समाचार घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच एकंदरीतच ह्या पत्रकार परिषदेनंतर जाहीर सभा कुणाल होणार आहे, ही सभा नेमकी कुठे होणार आहे, काय सभेची तयारी दिसतीये, किती मोठं एक उत्सुकता तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतेय? जवळपास शिर्डीपासून 3 किलोमीटर अंतरावर राहता नजीक ही सभा पार पडणार आहे। त्या ठिकाणी जवळपास 2000 कार्यकर्त्यांची आसनाची व्यवस्था देखील जी आहे ती आयोजकांकडनं करण्यात आलेली आहे। मात्र तत्पूर्वी जर बघितलं तर काही दिवसापूर्वीचे जे माजी जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी देखील काल ठाकरे गटाचा राजीनामा देत शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने आता एकच कुठेतरी खळबळ उडाली आहे। ठाकरेंच्या दौऱ्या अगोदरच मोठा धक्का जो आहे तो उद्धव ठाकरेंना बघायला मिळतो। मात्र आता सभेमध्ये ठाकरे काय समाचार घेतात, वागचौरेंविषयी काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल, जरूर असे संपर्कात राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।